म्हणून संतांच्या संगतीला फार महत्व आहे। म्हणून नामदेव महाराज म्हणतात देवा मी तुला ओळखलंच नव्हतं, आणि म्हणून महाराजांनी म्हटले संतांची संगत करा। असा आग्रह महाराज आपल्याला का धरतात, कारण संतांची संगत केल्याशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही। आज या समाजामध्ये आपण जर बघितलं लोक देवाचं नामचिंतन करत नाही, रात्रंदिवस संसार करण्याच्या पाठीमागे असतात, आणि या संसाराच्या धोराने आपले डोळे इतके भरलेत का माणसाला जवळ असून सुद्धा एखादी गोष्ट दिसत नाही। तुझाही तुझा पाशी परी तू जागा चुकला अशी नाही का, सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे, जवळ असून माणसाला दिसत नाही। काही काही लोक आपला चष्मा लावतात डोक्यावर आणि घरभर फिरतात, म्हणतात आमचा चष्मा कुठे, नंतर त्यांना कळतं की आपला चष्मा आपल्या डोक्यावर आहे। कारण का संसारामध्ये माणूस पूर्णपणे गुंग झालेला आहे। सुंदर उदाहरण सांगते। एका गावामध्ये एक बाबा वारकरी बाबा आषाढ यात्रेच्या निमित्ताने पंढरपूरला निघाले। आता निघाल्यानंतर बाबांनी त्या ठिकाणी मुलं म्हटली बाबा तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जाता, पण या वर्षी तुम्ही पंढरपूरला जायचं नाही। बाबा म्हटले का? मुलं म्हटले बाबा दरवर्षी आम्ही तुम्हाला पंढरीच्या वारीला जायला कधी अडवत नाही, पण या वर्षी अडवतो याला कारण का बाबा आता तुम्ही म्हातारे झालात, रस्त्याने जाताना कुठे दुखलं कुठे खुपलं कुठे आजारी पडला तर बाबा तिकडे तुम्हाला पंढरपूरच्या वाटेवर कोण बघणार। बापाने सांगितलं मुलांनो पंढरपूरच्या वाटेवर माझा जीव गेला तरी चालेल, पण वारी मात्र चुकवणार नाही, याला म्हणतात कट्टर वारकरी। नाहीतर काही काही वारकरी म्हणतात यंदा पंढरपूरला पाऊस पडला पंढरपूरची वारी कॅन्सल, त्याला वारकरी म्हणत नाही। त्याने सांगितलं बाळांनो देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, जीव गेला तरी चालेल वारी मात्र चुकवणार नाही। आता असं म्हटल्यानंतर बाबा ऐकणार नाही मुलांनो। 2-4 मुले एकत्र आली आपल्या बाबा करतात, त्यांनी त्या ठिकाणी 20,000 रुपये काढले, सांगितलं बाबा एवढे 20,000 रुपये घ्या आणि तुम्ही पंढरपूरला जा। आता असं म्हटल्यानंतर बाबाने 20,000 रुपये घेतले आणि बाबा पंढरपूरला निघाले। आता विचार करा जन्मात म्हातारा कधी 20,000 रुपये घेऊन पंढरपूरला गेला? आपण तरी 20,000 रुपये घेऊन जातो का पंढरपूरला? कधीच नाही। बाबाने 20,000 रुपये घेऊन निघाले आणि बाबाचं रस्त्याने चालताना सकाळ संध्याकाळ फक्त एकच काम, दोन्ही टाइम फक्त आपले 20,000 रुपये बरोबर आहेत का नाही एवढेच मोजायचे। बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसेच मोजायचा। असं म्हणतात माणसाच्या जवळ थोडासा पैसा आला की मनुष्य देवाला, तुम्हीच म्हणा मी म्हणत नाही, काय माणसाच्या जवळ थोडासा पैसा आला की मनुष्य देवाला विसरतो, त्याप्रमाणे बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसे मोजायचे। तेवढ्यात एका वारकऱ्याने चोरट्यानं बघितलं। आता पंढरपूरची वारी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळेच काही वारकरी नसतात, काही चोर सुद्धा असतात, कुणी कपडे चोर असतात, कुणी भांडे चोर असतात, कुणी पैसे चोर असतात, चोरांचे अनेक प्रकार आहेत। तेवढ्यात एका चोरट्यानं बघितलं अरे बाबाच्या जवळ बराच मोठा बंडल दिसतो, काही जरी झालं आज रात्री आपण बाबाचे पैसे चोरायचे। आता बाबाचे पैसे चोरायचे, बाबा वारकरी आहेत, आपण चोर आहोत, कसं काय शक्य होणार? मग आपल्याला सुद्धा वारकरीच व्हावं लागेल। आता आत्ताच्या काळामध्ये वारकरी व्हायचे जास्त खर्च लागत नाही। मग त्याने ठरवलं 15 रुपयाची माळ घेतली, 5 रुपयाचा गंधर्वाला गेला, सांगितलं बाबा पंढरपूरला चाललात? हो बाळा मलाही पंढरीची वारी करायची। म्हटले चल माझ्या बरोबर, परंतु बाबा पंढरपूरची वारी करता करता माझी एक अट आहे। म्हटले काय? बाबा तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांचे रात्रीच्या टायमाला हातपाय दाबून देण्याचं मी काम करणार। याला चोरायचे होते बाबाचे पैसे। ठीक आहे म्हटले चल माझ्या बरोबर, आणि त्या ठिकाणी दोघं जण दिवसभर पायी प्रवास केला। संध्याकाळी हरिपाठ झालं, कीर्तन झालं, बाबा झोपायला गेले। हा म्हटला बाबा तुम्ही निवांत झोपा, मी तुमचे हातपाय दाबतो। यानं हातपाय दाबायला सुरुवात केली, बाबा झोपले, आणि बाबा झोपल्याबरोबर यानं पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला। बाबाच्या उशाला बघितलं, पायथ्याला बघितलं, शर्टाच्या खिशामध्ये कोपरीच्या खिशामध्ये सगळ्या बाजूने अंथरून चेक केलं, पण याला काही बाबाचे पैसे भेटले नाही। बाबा सकाळी उठले आणि बाबांना पुन्हा पैसे मोजायला सुरुवात केली। हा म्हटला आज रात्री नाही भेटले उद्या रात्री भेटतील। पुन्हा दिवसभर पायी प्रवास झाला, संध्याकाळी हरिपाठ झालं, कीर्तन झालं, बाबा झोपायला गेले। यानं हातपाय दाबायला सुरुवात केली, बाबा झोपले, आणि पुन्हा यानं पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला। बाबाच्या उशाला बघितलं, पायथ्याला बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने अंथरून चेक केलं, पण याला काही बाबाचे पैसे भेटले नाही। बाबा सकाळी उठले आणि बाबानं परत पैसे मोजायला सुरुवात केली। तो म्हटला वारकरी आहे का जादूगार आहे? मी रात्रभर अंथरून चेक करतोय आणि बाबा सकाळी जाग्यावरचा न हालता बसल्या जागी पैसे मोजतोय, बाबा नेमका पैसे ठेवतो तरी कुठे? असा पैसे शोधण्याचा कार्यक्रम जवळजवळ 15 दिवस चालला। शेवटी वाखारीचा मुक्काम आला। त्याला वाटलं उद्या पंढरपूर येणार, पंढरपूरमध्ये बाबाची आपली ताटातूट होणार। 15 दिवस आपण पैसे शोधण्याचा प्रयत्न केला, बाबाचे पैसे काही भेटले नाही, पण कमीत कमी जाता जाता बाबा नेमकं पैसे ठेवतो तरी कुठे तेवढी तरी आयडिया माहिती करून घेतली पाहिजे। बाबाच्या जवळ गेला, हात जोडून सांगितलं बाबा मला माफ करा, मी वारकरी नाही, ही गळ्यातली माळ, हा कपाळाचा गंध सगळं काही खोटं ढोंग आहे,
पण खरं सांगतो बाबा, 15 दिवस तुमच्यासारख्या वारकऱ्याच्या संगतीमध्ये राहिलो, खोटं खोटं कोयना वारकरी झालो आणि तुमच्यासारख्या वारकऱ्याच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे माझ्या जीवनामध्ये बदल झाला. इथून पुढे लोकांच्या चोऱ्या करणार नाही, गळ्यातली माळ काढणार नाही, नियमितपणे पंढरपूरची वारी करणार. परंतु बाबा, मी तुमच्या जवळ फक्त तुमचे पैसे चोरण्याकरता आलो होतो. जाताना बाबा मला एकच खरं सांगा, तुम्ही रात्री झोपल्यानंतर पैसे कुठे ठेवायचा? बाबा म्हटले, बाळा कुठे कुठे शोधायचा? बाबा कुठे नाही शोधलं, तुमच्या उशाला बघितलं, पायत्याला बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने आतरून चेक केलं, पण बाबा मला काय तुमचे पैसे भेटले नाही. बाबा म्हटले, खरं सांगू का बाळा, मी काय करायचो, रात्रीच्या टायमाला आपण दोघं जण झोपायला गेलो का मी माझे पैसे घ्यायचो आणि तुझ्याच उशाखाली ठेवायचो. तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकल अशी. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे, जवळ असून सुद्धा माणसाला दिसत नाही. तू कोबरायनी म्हटले, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरवणी राहो. डोळ्यामध्ये धूर भरून राहण्यापेक्षा नाहीतर जाल आषाढी वारीला ना असं काही करायला बरं का. उशाखाली चोरा नाही माहिती पडले आता उशाखालीच पैसे असतात म्हणून दुसऱ्याच्या. म्हणून हा इहलोकीचा संसार करण्यापेक्षा देवाचं नामचिंतन करून आपला उद्धार करा. नामदेव महाराज म्हणतात, देवा मी तुला ओळखलंच नव्हतं. पंढरपूरच्या रावळातील 3.5 फूट उंचीचा पांडुरंग एवढीच माझी तुझ्याबद्दल संकुचित कल्पना होती. पण ज्या वेळेला मला माऊलीची संगत झाली, प्राप्त झाली, त्यावेळेला या विश्वामध्ये एकच परमेश्वर भरून उरलाय असा मला अनुभव आला. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनी आठाव अहंतेचा. नामदेव महाराज म्हणतात, तो अहंकार आज माझा गळून पडला. कारण मला अजून तो प्रसंग आठवतोय, ज्या वेळेला आम्ही उत्तर भारतातून तीर्थयात्रा करत करत गोकुळ, मथुरा, वृंदावन, प्रयाग, कुरुक्षेत्र करत करत ज्या वेळेला मी सौराष्ट्रामध्ये सोमनाथच्या जवळ आलो, समुद्राच्या काठी मंदिर होतं, मोठं असं मैदान होतं. म्हणून रात्री नामदेवरायांचं कीर्तन ठरवलं. कीर्तनाला खूप समाज जमला होता. नव्हे नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता स्वर्गातून 33 कोटी देवांपैकी 23 लाख देव खाली आले होते. आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा नाचत होते. नाचता नाचता रंग कीर्तनी भरला, नाचता नाचता रंग कीर्तनी भरला, प्रेमाची नी छंदे विठ्ठल नाचू लागला. नामदेव महाराज कीर्तन करत होते. पांडुरंग परमात्मा कीर्तनामध्ये उभे होते. समोर ज्ञानोबाराय बसले होते. पाठीमागे डोळे लावणी उभी ती जणी. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये जनाबाई पाठीमागे उभी होती. आणि त्या ठिकाणी कीर्तन फार रंगात आलं. कीर्तन इतकं रंगात आलं, देव नाचतायत. आणि नाचता नाचता देवाचं त्या ठिकाणी काय झालं, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देव ऐसा बोले कबीर, सावध होई देव ऐसा बोले कबीर, सावध होई देव ऐसा बोले कबीर, सावध होई देव ऐसा बोले कबीर. कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. इतके देव नाचत होते. नाचता नाचता देवाचा पितांबर गळला, तरी देव भानावर नाही, तरी देव नाचतायत. पाठीमागून संत मंडळीने हात पकडला. साधू या संतांनी देवाला धरली दचकला जग जेठी. देव घाबरला. आणि त्या ठिकाणी काय झालं म्हटले, पितांबर गळलं. इतकं कीर्तन रंगात आलं, इतकं कीर्तन रंगात आलं.
रात्री 9 वाजता कीर्तन सुरू झालं, पहाटे 4 वाजले तरी नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. आणि त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये काही ब्राह्मण मंदिरामध्ये पूजा करण्याकरता चाले. आता मंदिरात जायला रस्ता नाही. ओरडले, महाराज अहो पहाटेचे 4 वाजले, आम्हाला मंदिरामध्ये पूजा करायची, आम्हाला जायला रस्ता नाही, ही काय कीर्तन करण्याची जागा आहे? तुम्ही मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करा. आमचे संत हे शांत स्वभावाचे असतात, कोणालाही काही न बोलणारे आणि निमूटपणे सहन करणारे म्हणजे संत मायबाप. त्या ठिकाणी नामदेव महाराज तसेच निघाले, मंदिराच्या पाठीमागे गेले. सगळी त्या ठिकाणी मंडळी नामदेव महाराजांच्या मागे गेली, देवही गेले, सगळी संत मंडळी गेली. पुन्हा कीर्तन सुरू झालं. त्या औंढा नागनाथ देवाला साकडं पडलं, अरे आज 23 लाख देव माझ्या घरी पाहुणे आले, जगाचा मालक पांडुरंग परमात्मा माझ्या घरी पाहुणा आलाय, अनेक संत मंडळी माझ्या घरी पाहुणे आले, ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केलाय, सगळे माझ्या मंदिराच्या पाठीमागे गेलेत, पण मला असं स्वस्त बसून चालणार नाही. तेव्हा त्या औंढा नागनाथ देवानं सुद्धा आपलं तोंड ज्या ठिकाणी फिरविले देऊळ जगा माझी खाते, फिरविले देऊळ जगा माझी खाते, फिरविले देऊळ जगा माझी खाते, फिरविले देऊळ जगा माझी खाते. नामदेवा हाती दूध पेला, नामदेवा हाती दूध पेला, फिरविले देऊळ जगा माझी खाती, फिरविले देऊळ जगा माझी खाती. नामदेवा हाती दूध पेला, नामदेवा हाती दूध पेला, फिरविले देऊळ जगा माझी खाती, फिरविले देऊळ जगा माझी खाती. फिरविले राऊळ जगा माझे ख्याती, नामदेवा हाती दुधा प्याला. त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं, त्या ठिकाणी फिरवलं. नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांनी मला ज्या कर्तुम शक्ती दिली त्या देवानं तोंड फिरवलं, पण निर्जीव दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं. हे कुणाच्या कृपेने झालं? संताच्या. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, बाबांनो मी तुम्हाला एक नाही 2ही हात वर करून सांगतो, आत्ताच्या कलियुगामध्ये संगत करायची, साधूची करा, संताची करा, कारण या कलियुगामध्ये साधूच थोर आहेत. साधू थोर जाणार, 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 साधू थोर थोर जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार, काली योगी साधू थोर, साधू थोर जाणार, काली योगी साधू थोर, साधू थोर जाणार, 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 साधू थोर साधू थोर जाना,
साधू थोर जाणा कलियुगी. नामदेव महाराज म्हणतात आत्ताच्या काळामध्ये साधू थोर आहेत, संत थोर आहेत. कारण आपला जन्म ज्या कलियुगामध्ये झाला, या कलियुगामध्ये आपण जर बघितलं पोटासाठी संत झाले तर कलित बहुत, आपलं पोट भरण्याकरता या ठिकाणी अनेक संत मंडळी झाली. म्हणून महाराजांनी म्हटलंय आम्ही तुम्हाला धन पैसा संपत्ती कमवू नका असं म्हणत नाही. काही काही लोक म्हणतात आम्ही रात्रंदिवस धन पैसा संपत्ती कमवतो, पण आमच्या हातामध्ये पैसा राहत नाही. आपल्या हातामध्ये पैसा जरी आला, पैशाला अनेक प्रकारचे मार्ग आहेत, पैशाला अनेक प्रकारच्या वाट आहेत. आपण पैसा कितीही जपून ठेवण्याचा प्रयत्न करा, पण पैसा हा त्याच्या मार्गाला गेल्याशिवाय राहत नाही. सुंदर उदाहरण सांगते. एका गावामध्ये एक श्रीमंत कोट्याधीश मनुष्य राहत होता. जवळ बंगला, गाडी, ऐश्वर्य संपन्न, कोटी रुपये, सगळं काही, पण इतका कंजूस, दुसऱ्यासाठी 1 रुपया खर्च करायचं म्हटला की फार पुढचा मागचा विचार करायचा. एक दिवस काय झाले, यांनी आपले 10-15 मित्र घेतले, फिरण्याकरता निघाल्यानंतर दुपारी 1 वाजला. मित्र म्हटले साहेब फार भूक लागली, जरा कुठेतरी एखाद्या हॉटेलमध्ये जेवण करू. आता याच्या जीवावाला याला वाटलं 10-15 मित्रांना जेवण द्यायचं म्हणजे 7-8 हजार रुपये बिल येणार. बरं मित्र आहेत नाही कसं म्हणावं, जेवायचा टाइम आहे, ठीक आहे म्हटला एखादं चांगलं हॉटेल शोधा. रस्त्यानं चालताना हॉटेल दिसलं, हॉटेल व्हेज नॉन व्हेज, सगळेजण गाडीच्या खाली उतरले. पण हॉटेल जरा इंटरनॅशनल पद्धतीचं होतं. हॉटेलची पद्धत अशी होती, व्हेज खायचं असेल तर व्हेजचं बटन दाबायचं आणि नॉन व्हेज खायचं असेल तर नॉन व्हेजचं बटन दाबायचं. पण एकदा का बटन दाबून आतमध्ये गेला का परत रिटर्न यायला परवानगी नाही, असं ते हॉटेल होतं. याने विचार केला अरे 10-15 मित्र बरोबर आहेत, व्हेज घेतलं तर बिल जास्त येईल म्हटलं, साधं नॉन व्हेज घेतलं तरी बिल जास्त येईल म्हटलं, साधं सोपं कमी पैशात व्हेजच जेवण करू. बटन दाबलं व्हेजचं, दार उघडले, सगळेजण आतमध्ये गेले. पुन्हा लागलं, परत रिटर्न यायला परवानगी नाही. पुढे गेले. आता दुसऱ्या दारावर दुसरी पाटी लागली, त्याच्यावर लिहिलं होतं मिष्टान्न की झुणका भाकर. याला वाटलं आता मिष्टान्न म्हणजे पाची पकवानाचं भोजन आणि झुणका भाकर म्हणजे पिठलं भाकर किंवा बेसन भाकर. याला वाटलं 10-15 मित्र बरोबर आहेत, मिष्टान्न घेतलं तर बिल जास्त येईल म्हटला, साधं सोपं कमी पैशात जेवण करू म्हटला, झुणका भाकर. बटन दाबलं, झुणका भाकरीचं दार उघडलं, आतमध्ये गेले. पुन्हा लागलं, परत रिटर्न यायला परवानगी नाही. आता पुढे गेले, तिसऱ्या दारावर तिसरी पाटी लागली, त्याच्यावर असं लिहिलं होतं उधार कविकत. आता हे फुकटच खाणारे गिऱ्हाईक, त्याला वाटलं 10-15 मित्र बरोबर आहे, जवळ पैसेही आहे, पण उधार भेटते ना. म्हटलं कशाला पैसे द्यायचे, म्हटलं सध्या उधारात जेवण करू, नंतर बघता येईल पैशांचं. म्हणून बटन दाबलं उधारचं, दार उघडलं, सगळेजण आतमध्ये गेले. पुन्हा रिटर्न यायला परवानगी नाही. आता पुढे जसे चालत गेले तसे 15च्या 15 जण डायरेक्ट एसटी स्टँडला जाऊन पोहोचले. त्यांनी विचार केला अरे आपण तर हॉटेलमध्ये जेवण करण्याकरता आलो होतो, इथं काही जेवण भेटलं नाही, एसटी स्टँडला आलो. म्हटलं जाऊ दे, इथं नाही भेटलं म्हटलं पुढच्या हॉटेलला जाऊ. पुढच्या हॉटेलला गाडीमध्ये बसले, पुन्हा रस्त्याने हॉटेल दिसलं, हॉटेल व्हेज नॉन व्हेज. पण हॉटेलवर अशी मोठी पाटी लिहिली होती, त्याच्यावर असं लिहिलं होतं या बसा भरपूर जेवण करा, तुमचं बिल तुमचा नातू देईल. आता म्हटलं विषयच नाही. आता म्हटलं माझं लग्न होणार, मला मुलं होणार, त्यांना मुलं झाली का ते बिल देणार. म्हटलं मला काय गरज आहे, नातू बिल देणार आहे ना. आता म्हटलं भरपूरच खाऊन घेऊ. मगाशी व्हेज सांगायचं, आता नॉन व्हेजची ऑर्डर दिली. सगळ्यांनी मस्तपैकी जेवण वगैरे केलं, पोट भरून हात धुतले बाहेर निघाले. हॉटेल मालक म्हटला का रे हात धुवून चालला, अरे 10,000 रुपये बिल कोण देणार. म्हटलं काय हो मालक, हॉटेलवर तर पाटी लावली, या बसा भरपूर जेवण करा, तुमचं बिल तुमचा नातू देईल. हॉटेल मालक म्हटला साहेब चिडू नका, मी तुमच्याकडे जे काही 10,000 रुपये बिल मागितलं ते तुमच्या आत्ताच्या जेवणाचं नाही. म्हटले मग कधीच. म्हटले एकदा तुमच्या आजोबा त्यांच्या मित्रांबरोबर जेवले होते, त्यांचंही 10,000 रुपये बिल. म्हणजे आपण पैसा कितीही जवळ ठेवण्याचा प्रयत्न केला, पैशाला अनेक प्रकारचे मार्ग आहेत, अनेक प्रकारच्या वाटा आहेत, पैसा त्याच्या मार्गाला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये ठेवा, त्याला आपल्या हृदयामध्ये स्थान द्या. आपण देवाचं जर चिंतन केलं तर भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहे संभाळीत, 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 मागे पुढे उभा राहे संभाळीत. आणि या घात निवाराया, आणि या घात निवाराया, पडय देवाव पुरविवासन, पडय देवाव पुरविवासन, पडय देवाव पुरविवासन, पडय देवाव पुरविवासन. आलिया घात निवाराया, आलिया घात
भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात निवारया. आपल्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो. भक्तावर कुठल्याही प्रकारचं संकट भगवान परमात्मा येऊ देत नाही. आणि म्हणून महाराजांनी म्हटले त्या भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अवतार घेतलेले आहेत. ज्या ज्या वेळेला जी जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला अनुसरून आमच्या भगवान शंकरांना या जगाचा उद्धार करण्यासाठी महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला. आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला. मल्हारी 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 देवा मल्हारी 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 देव मल्हारी 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 देवा मल्हारी 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 देव मल्हारी 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 कुलदेवता ही खंडेराय कुलदेवता ही खंडेरावा नाथ भैरवा करी नाथ भैरवा करी कुलदेवता ही खंडेराय कुलदेवता ही खंडेराय नाथ भैरवा करी पावन झाला भक्तासाठी पावन झाला भक्तासाठी जेजुरी गडावरी जेजुरी गडावरी मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 गंगे सारखं रूप बाणई लेक धनगराची बाणई लेक धनगराची गंगे सारखं रूप बाणई लेक धनगराची बाणई लेक धनगराची झाले म्हाळसा अर्धांगिनी झाले म्हाळसा अर्धांगिनी पार्वती अवतारी पार्वती अवतारी मल्हारी 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 देवा मल्हारी 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 देवा मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 सदानंदाचा येळकोट 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 बोलती सदानंदाचा येळकोट 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 बोलती भंडार खोबरा उधळण देवा भंडार खोबरा उधळण देवा मान तुला र देती मान तुला र देती मल्हारी 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 देवा मल्हारी 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 देवा मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 येळकोट येळकोट म्हणजे अशा प्रकारे आमच्या भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता अनंतावतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिनाला घेऊ उद्धरणे. नामदेव महाराज तुम्हाला आम्हाला या ठिकाणी संतांची संगत करा असं म्हणतात. कारण का संतांची संगत केल्याशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणून आत्ताच्या कलियुगामध्ये साधू थोर आहेत संत थोर आहेत. मग साधू महात्मे थोर आहेत. साधकांनी नामदेव महाराजांना प्रश्न केला का हो महाराज तुम्ही सारखे संत श्रेष्ठ असे म्हणता. संत नेमकी कुणासारखे श्रेष्ठ आहेत. संत आमचा अंगीकार करतील का. संत आम्हाला जवळ घेतील का. नामदेव महाराज म्हणतात संत त्रास दिला ज्यांनी त्यांचा छळ केला त्यांच्या कल्याणाचा विचार देखील त्या आईच्याच मायेनं करतात. आणि म्हणून तर संपूर्ण जग आमच्या ज्ञानोबरायांना आजही माऊली या नावानं ओळखतं. संन्यासाची मुले म्हणून त्यांचा किती छळ केला म्हणून सांगू तो प्रसंग आठवला अंगावर शहारे येतात. डोळे अश्रूंनी भरतात. ज्यांच्या ओठावरचे दूध वाळल्यानं वाळले तोच त्यांच्या माता पित्यांना देहांत प्रायचित्ताची शिक्षा दिली. त्यांच्या झोळीमध्ये शिळ्या भाकरीचे तुकडे टाकले नाहीत परंतु शेण आणि दगड टाकले. स्वतःच्या घरातून तांब्याभर पाणी दिलं नाही. इंद्रायणीवर देखील पाणी भरू दिलं नाही. मांडे भाजण्याकरता स्वतः भांड दिलं नाही परंतु कुंभाराने दिलेलं खापर हिसकावून घेऊन ते मुक्ताईच्या तोंडावर गाल सुजेपर्यंत मारलं. इतका हा आळंदीकरांना दिलेला त्रास आमच्या ज्ञानोबरायांनी एका या भंगात एकाही ओवीत व्यक्त केला नाही. उलट जगाच्या कल्याणाची भीक मागितली. काय सांगितलं जेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पणो मैत्र जीवांचे. ज्ञानोबारे म्हटले खळ म्हणजे वाईट. ज्यांनी ज्यांना माझं वाईट केलं अशा सगळ्या वाईटांचं चांगलं हो. संत महात्मे विश्वावर दया करताना विश्वावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. अभंगाचे तिसरे इहलोकी सर्वा बुद्धी समा इहलोकी तोची सर्वा
नामदेव महाराज म्हणतात संत महात्मे विश्वावर दया करताना विश्वावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. म्हणून असं म्हटलंय का इह लोकी तुझी सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेंदो कदा. मग संत महात्मे शरीरावर प्रेम करत नाही. कशावरून एका गावामध्ये एका श्रीमंताची मुलगी आईने तारुण्याच्या उंबरठ्यावर आली. मुलीचं लग्न करायचं होतं आणि तेवढ्यात मुलीच्या डोक्यामध्ये छोटीशी जखम पडली. त्या जखमेचं मोठ्या जखमेमध्ये रूपांतर झालं. काही दिवसांनी काळ्या केसांचं डोकं तिच्या डोक्यामध्ये इतके किडे पडले की त्या काळ्या केसांचं डोकं किड्यांमुळे पांढरं दिसू लागलं आणि त्या मुलीच्या डोक्याच्या दुर्गंधीचा वास संपूर्ण गावभर पसरला. गावातली सगळी गावकरी एकत्र आले. सांगितलं साहेब तुमच्या मुलीच्या डोक्याच्या दुर्गंधीचा वास इतका येतोय का त्याच्यामुळे आम्ही गावकरी या गावामध्ये राहू शकत नाही. म्हणून आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी हा गाव सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्या श्रीमंताने सांगितलं तुम्ही गावकरी माझ्यामुळे गाव सोडण्यापेक्षा मी माझ्या मुलीची व्यवस्था गावाच्या बाहेर कुठेतरी करतो. म्हणून त्यानं आपल्या मुलीला जंगलामध्ये एक झोपडी बांधून दिली आणि त्या झोपडीमध्ये एकटी मुलगी राहू लागली. आई बाप सुद्धा जेवण द्यायचं असेल तर कुठेतरी झोपडीच्या बाहेर जेवण ठेवायचे. मुलगी जेवण करायची. असं बऱ्याच दिवस चालन. त्याच गावामध्ये साधू महाराज फिरत आले होते. मारुतीचं मंदिर दिसलं. महाराज गावामध्ये मुक्कामासाठी थांबले. गावातली 4-5 मंडळाली विचारलं महाराज तुम्ही कोण आहात. त्यांनी सांगितलं चांगल्या प्रकारे कीर्तनकार आहे. एक चांगला साधू महात्मा आहे. आणि मग महाराजांनी सांगितलं मला भोजनासाठी काहीतरी आणून द्या. गावकरी म्हटले महाराज योगायोगाने आमच्या मंदिरामध्ये आलात तर काहीतरी आम्हाला 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगून जा. म्हणून गावकऱ्यांनी महाराजांकरता भोजनाची व्यवस्था केली. महाराजांनी भोजन केलं. सगळी गावकरी मंडळी आली. प्रवचनाला सुरुवात झाली. प्रवचन संपलं आणि महाराज म्हटले बाबांनो तुम्ही सगळे शेतकरी लोक आहात. दिवसभर काम करून दमला असाल. आता सगळ्यांनी आपापल्या घरी परत जा. सगळी मंडळी उठली. तेवढ्यात हवेची झुळूक आली. त्या हवेच्या झुळकेबरोबर त्या मुलीच्या डोक्याच्या दुर्गंधीचा वास आला. महाराज म्हटले थांबा. आता जी काही हवेची झुळूक आली त्याच्या बरोबर जी काही दुर्गंधी आली ही दुर्गंधी हा वास नेमका कशाचा होता. एकाने सांगितलं महाराज आमच्या गावातील श्रीमंताची मुलगी आईने तारुण्याच्या उंबरठ्यावर आली. मुलीचं लग्न करायचं होतं. डोक्यामध्ये छोटीशी जखम पडली. त्या जखमेचं मोठ्या जखमेमध्ये रूपांतर झालं. तिच्या डोक्यात एवढे किडे पडलेत. अनेक डॉक्टर बघितले फरक पडत नाही. अजून उपाय काय केले. डॉक्टर बघितले अजून काय केलं. एका वैद्याने सांगितलं होतं की कुत्र्याच्या लाळेने ही जखम बरी होऊ शकते. कुत्र्याने जर या मुलीचं जर डोकं चाटलं तर त्या ठिकाणी जखम बरी होऊ शकते. महाराज गावातली 5-50 कुत्री सुद्धा तिकडे सोडली होती पण दुर्गंधीच इतकी येते का कुत्रे सुद्धा जखम चाटायला तयार नाही. त्याच्यामुळे ती मुलगी तशीच गावाच्या बाहेर तळमळते आहे तडफडते आहे. महाराज म्हटले ठीक आहे तुम्ही सगळी मंडळी आपापल्या घरी निघून जा. सगळी गावकरी मंडळी गेली. महाराज ज्या गावामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये मुक्काम करता होते गेली. मारुतीरायांचे पाय धरून ढसाढसा रडू लागले. सांगितलं मारुतीराया अरे ज्या गावची रोटी खाली त्याच गावची बेटी याच गावच्या बाहेर आहे. तिला वाचवण्यासाठी काहीतरी सामर्थ्य दे काहीतरी ताकद दे. जोपर्यंत सामर्थ्य देत नाही तोपर्यंत मारुतीराय तुझे चरण सोडणार नाही. रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत मारुतीरायांचे चरण धरून राहिले. 4 वाजता काहीतरी दैवी शक्ती प्राप्त झाली आणि ते साधू महात्मे उठले. त्या हवेच्या झुळकेच्या वासानुसार त्या मुलीच्या झोपडीपर्यंत जाऊन पोहोचले. मुलीने हलकीच अंदाज घेतला बाहेर कुणीतरी येते. मुलगी म्हटली बाहेर कोण आहात तुम्ही कोणी देव माणूस नाही ना. त्यांनी सांगितलं नाही बेटी मी कुठलाही देव माणूस नाही साधा एक साधू महात्मा आहे. नाही तुम्ही नक्कीच कोणीतरी देव असाल कारण माझे आई बाप माझ्या जवळ येत नाही. गावकरी मंडळी माझ्या जवळ येत नाही. प्राणी पशु पक्षी माझ्या जवळ येत नाही. तुम्ही आलात नक्कीच माझ्या तुम्ही देव माणूस असाल. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं बेटी जरा बाहेर ये. ती मुलगी झोपडीच्या बाहेर आली. बेटी जरा खाली बस. ती मुलगी महाराजांसमोर खाली बसली. त्या महाराजांनी आपले दोन्ही हात पुढे केले. आपले गुडघे त्या मुली समोर टेकवले. कुत्र्यासारखी अवस्था केली आणि आपल्या स्वतःच्या जिभेने त्या मुलीची जखम चाटून काढली. त्या मुलीचं डोकं बरं झालं. शरीराचा भ्रम नेनो कदा इह लोकी तुझी सर्वाभूती सम. म्हणजे संत महात्मे या विश्वावर दया करताना विश्वाची काळजी करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. म्हणून संत श्रेष्ठ आहेत. म्हणून महाराजांनी म्हटले आपला जन्म ज्या कलियुगामध्ये झाला या कलियुगामध्ये आपल्याला आपला उद्धार करायचा असेल तर परमेश्वराचं चिंतन करा. कारण ह्या कलियुगामध्ये कोण कसं काय बोले सांगता येणार नाही. एका गावामध्ये मराठी शाळेमध्ये इन्स्पेक्शनसाठी मोठे साहेब आले होते. साहेब अचानक आले. डायरेक्ट वर्गामध्ये गेले आणि वर्गामध्ये साहेब आले म्हणून वर्गातले सर बाहेर निघून गेले. साहेब म्हटले मुलांना तुमचे सर तुम्हाला आता 10चा पाढा शिकवत होते. बाळांनो मला एकच उत्तर द्या 10 8 किती. एका मुलानं बोट वरती केलं. मी सांगू सर म्हणे सांग बाळा. तो म्हटला सर 10 8 50. दुसरा म्हटला 50. तिसरा म्हटला 50. सगळ्या वर्गाने एकच उत्तर दिलं 10 8 50. साहेबांना फार राग आला. साहेब म्हटले रागारागाने गेले. सांगितले मुख्याध्यापक साहेब
अहो तुमच्या 8वीच्या वर्गातली सगळीच मुलं 10 ते 50 म्हणता हो, नेमका शिकवता तरी काय? मुख्याध्यापक म्हटले अरे वा, आमच्या 8वीच्या वर्गातली सगळी मुलं 50 म्हटली. साहेब म्हटले अहो मूर्खासारखे अरे वा काय म्हणता? म्हणे मी अरे वा म्हटलो याला कारण का, ही 8वीच्या वर्गातली मुलं मागच्या वर्षी 7वी मध्ये असताना 10 ते 30 म्हणायचे, आता कमीत कमी 50 वर तरी आले, पुढच्या वर्षी म्हणतील म्हणे 80. म्हणजे अशा या काळामध्ये आपला जन्म झालेला आहे. आणि म्हणून महाराजांनी म्हटले अतिशय हे भयंकर कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपल्याला जर आपला उद्धार करायचा असेल, कली पापाची मूर्ती नाम खग घेऊन हाती, हे कलियुग म्हणजे पापाची मूर्ती आहे. आणि म्हणून महाराजांनी म्हटले, साधक म्हटले कहो तू नामदेव महाराज सारखे संत श्रेष्ठ म्हणता, संत नेमके कुणासारखे श्रेष्ठ आहेत? त्याच वेळेला या अभंगामध्ये आमच्या नामदेव महाराजांनी संतांची तुलना गायी बरोबर करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचे शेवट नाम मने गाय दूध एक सार, नाम मने गाय गाय दूध एक सार, नाम मने गाय गाय दूध एक सार, नाम मने गाय गाय दूध एक सार, नाम मने
राम
सौ भारती अनंत वाघ थोबार खोमाई थोबार खुमाई थोबार खुमाई थोबार खुमाई थोबार शुभलाभ शुभलाभची पाठी बऱ्याच दिवस स्वागत करत राहिली. काळ बदलत चालला, माणसं बदलत चालली. शुभलाभची पाठी सुद्धा गळून पडली. इंग्रज भारतामध्ये आले आणि आपल्या दारावर नवीन पाठी लागली, जिच्यावर लिहिलं होतं वेलकम. ती वेलकम नावाची पाठी बऱ्याच दिवस स्वागत करत राहिली. काळ बदलत चालला, माणसं बदलत चालली. वेलकम नावाची पाठी सुद्धा गळून पडली. तिच्या जागी दुसरी पाठी लागली, जिच्यावर लिहिलं होतं कुत्र्यापासून सावधान. म्हणजे पूर्वीच्या काळी अतिथीला देव मानण्याची परंपरा कुठे आणि आत्ताच्या काळामध्ये अतिथीने आमच्या दारामध्ये येऊच नाही म्हणून दारामध्ये कुत्रे बांधण्याची परंपरा कुठे, काळ कुठे चालला, माणसं कुठे चालली. म्हणून पूर्वीच्या काळात आणि आत्ताच्या काळामध्ये अगदी जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. पूर्वीच्या काळचे संस्कार जर बघायला गेलो तर ज्यावेळेला स्वामी विवेकानंद भारतीय वेदांताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अमेरिकेला शिकागो येथे गेले होते. धर्म परिषद संपली. त्या धर्म परिषदेमध्ये प्रत्येक देशातून आलेले माणसं अमेरिका देशामध्ये खरेदी करण्याकरता गेले. भारताच्या वतीने विवेकानंद गेले होते. विवेकानंदही खरेदी करण्याकरता गेले. त्यांनी चप्पलच्या दुकानात जाऊन एक बूट खरेदी केला आणि तो आपल्या पायामध्ये घातला. परिषद भरली. एका माणसाने प्रश्न विचारला, का हो स्वामी, आमच्या देशामध्ये आलेल्या सगळ्याच लोकांनी लाखो लाखो रुपयाच्या खरेदी केल्या, तुम्ही फक्त आमच्या देशातून एक बूट खरेदी केला, तो तुमच्या पायामध्ये घातला, याला कारण का? स्वामी उत्तरले, माझ्या अंगावर जो कपडा आहे तो खादीचा आहे, तो माझ्या भारतातला आहे. माझ्या डोक्यावर जो फेटा आहे, जी पगडी आहे, ती खादीची आहे, ते माझ्या भारतातली आहे. माझ्या अंगावरच्या, खांद्यावरच्या, डोक्यावरच्या या सगळ्याच गोष्टी माझ्या भारतातल्या आहे. पण माझ्या पायामध्ये बूट मात्र अमेरिकेचा आहे, याला कारण का? आम्ही भारतीय लोकच असे आहोत. आमच्या भारताची संस्कृती आम्ही आमच्या अंगा, खांद्यावर, डोक्यावर मिरवतो आणि परदेशी संस्कृती आम्ही आमच्या पाया खाली तुडवतो. अशी आमची भारतीय संस्कृती शिकवते. संस्काराला फार मोठी किंमत आहे. ज्या वेळेला धर्म परिषदेमध्ये ब्रेक झाला आणि प्रत्येकाला कप बशीमध्ये चहा देण्यात आला. प्रत्येकानं आपापल्या बशा खाली ठेवल्या आणि कपानं चहा प्यायला सुरुवात केली. आज कुणाच्याही घरामध्ये जा, लोकांचे कप झाले ब्रह्मचारी, त्यांना बशा नाही. लोकांनी कपांनाही ब्रह्मचारी केलं, त्यांना बशाच नाही. नवीनच फॅशन निघाली. पण विचार करा, हा संसार कसा आहे? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. म्हणजे प्रथमतः मुलगी ज्या वेळेला भाकरी शिकायला बसते, भाकरी शिकायला बसल्यानंतर तिच्या हाताला पहिला तव्याचा चटका बसल्याशिवाय ती मुलगी भाकरी शिकू शकत नाही. हा संसार म्हणजे कसा आहे? अरे संसार संसार जसा कबशीचं घर, बशी बशी आरामशीर कप फिरे घर. आपण आपल्या घरामध्ये किचन रूम मध्ये, मांडणीमध्ये बशीची जागा जर बघितली, बशी मांडणीमध्ये मस्तपैकी आरामात पाठ टेकून बसलेली असते. पण कपाचा दंडा मात्र रात्रंदिवस लोंबकळता. बशी बशी आरामशीर कप फिरे घर. आता मी जे काही कप बशी सांगितली, ती कप बशी म्हणजे चहा प्यायची कप बशी नाही. मग बशी म्हणजे महिला मंडळ आणि कप म्हणजे पुरुष मंडळ. बिचारा कप एकदा का सकाळी उठला, आंघोळ केली, नाश्ता केला, डबा हातामध्ये घेतला की चालला कामाला. एकदा का कप कामाला गेला की ती बशी हातामध्ये रिमोट सोप्यावर बसते. दिवसभर झी मराठी, कलर मराठी, स्टार प्रवास सगळे चॅनल चेंज करते. बशी बशी आरामशीर कप फिरे घर. त्याला मात्र आपल्या बायको करता, आपल्या मुलांकरता रात्रंदिवस फिरावं लागतं. हा संसार म्हणजे कसा आहे? अरे संसार संसार दोघा जीवाचा विचार, जिथे सुखाला होकार
तिथे दुःखाला नकार. सुख प्रत्येकाला हवा आहे, दुःख मात्र कुणालाही नको आहे. आणि अशा या दुःखरूपी संसारामध्ये तुमचा आमचा प्रत्येकाचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून सांगत काय होती, प्रत्येकाला कप बशीमध्ये चहा देण्यात आला. प्रत्येकानं आपापल्या बशा खाली ठेवल्या आणि कपाने चहा प्यायला सुरुवात केली. विवेकानंद मात्र अर्धाच्या कपात ठेवला आणि अर्धाच्या बशीत घेतला आणि बशीने चहा प्यायला सुरुवात केली. एका माणसाने प्रश्न विचारला का हो स्वामी, आमच्या देशामध्ये आलेले सगळेच लोक कपाने चहा पिताय, तुम्ही एकटे बशीने चहा का पिता? स्वामी उत्तरले, आपण जर फक्त कपाने चहा पित असेल आणि अचानक दुसरा जर मनुष्य आला, आपण त्याला म्हणतो अरे तुलाही थोडा दिला असता पण आता उष्टा केला. आपण आपल्या कपातला अर्धा चहा त्याला देऊ शकत नाही, म्हणून माझा अर्धाच्या कपात आहे, अर्धाच्या बशीत आहे. याला कारण का, आपण चहा पिताना दुसरा मनुष्य जर आला तर मी त्याला माझ्या उरलेल्या कपातला चहा देऊ शकतो, कारण आपल्यातलं अर्ध देणं ही फक्त माझी भारतीय संस्कृती शिकवते. संस्काराला फार मोठी किंमत आहे. चांगले संस्कार करा. म्हणून आजपासून कप बशा. लक्षात आलं ना, नुसते कप नाही, म्हणून जोडीच आहे ती कप आणि बशी. म्हणून मला सांगायचं पर एकच आहे, पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये हा फरक पडलेला आहे. पूर्वीच्या काळचे संस्कार जर बघितले, मासाहेबांची शिकवण होती, बाळा स्त्री लहान असो या मोठी असो परस्त्री माते समान मानावी. जिजाऊ मातेने शुभाराजे घडवले, पण किती संस्कार केले. ज्या वेळेला जिजाऊ मासाहेब गरोदर होते आणि गरोदर असतानाच मासाहेबांना डोहाळे लागले होते. डोहाळे लागले ते कशाचे? आत्ताच्या काळामध्ये माता मौल्यांना डोहाळे लागतात. कशाचे? कुणाला चिंचा, कुणाला बोरं, कुणाला माती. पण आमच्या मासाहेबांना डोहाळे लागले ते कशाचे? स्त्री अत्याचार करील दूरा, एकच कीर्तवरी. स्त्री अत्याचार करील दूरा, एकच कीर्तवरी. बाई माझा ग शुभा राजा ग बसल घोड्यावरी. बाई राजा ग बसल घोड्यावरी. शुभा राजा ग बसल घोड्यावरी. बाई राजा ग बसला घोड्यावरी. बाई राजा ग बसला घोड्यावरी. बाई राजा ग बसला घोड्यावरी. मासाहेबाला दिलं वचन, वचन पूर्ती केली. मासाहेबाला दिलं वचन, वचन पूर्ती केली. शुभाच्या या जन्माला ही पावन धरती झाली. शुभाच्या या जन्माला ही पावन धरती झाली. शुभावाणी दाखवा कुणी रमेश या भुवनी. शुभावाणी दाखवा कुणी रमेश या भुवनी. बाई माझा ग शुभा राजा ग बसल घोड्यावरी. बाई राजा ग बसल घोड्यावरी. शुभा राजा ग बसल घोड्यावरी. बाई राजा ग बसला घोड्यावरी. शुभा राजा ग बसला घोड्यावरी. बाई राजा ग बसला घोड्यावरी. जनतेचं रक्षण करण्यात आला शिवाजी राजा. जनतेचं रक्षण करण्यात आला शिवाजी राजा. एक हाती तलवार ग हातात भगवा झेंडा. एक हाती तलवार ग हातात भगवा झेंडा. घोड्यावरी शुभा साज बसला थाटामध्ये. घोड्यावरी शुभा साज बसला थाटामध्ये. बाई माझा ग शुभा राजा ग बसल घोड्यावरी. बाई राजा ग बसल घोड्यावरी. शुभा राजा ग बसल घोड्यावरी. बाई राजा ग बसला घोड्यावरी. शुभा राजा ग बसला घोड्यावरी. बाई राजा ग पण डोळे लागले की माझा मुलगा या समाजामध्ये जनतेचं रक्षण करणार आहे. स्त्रियांचे अन्याय अत्याचार दूर करणार आहे. घोड्यावर स्वार होणार आहे. हातामध्ये तलवार चालवणार आहे. आणि त्याच जिजाऊ मासाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. राजे जन्माला आले ते कुठे? पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. अन बाळ शिवाजी हे राजन मला शिवनेरी किल्ल्यावर. अन बाळ शिवाजी हे राजन मला शिवनेरी किल्ल्यावर. बाळ शिवाजी मला शिवनेरी किल्ल्यावर. बाळ शिवाजी मला शिवनेरी किल्ल्यावर. पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. अन बाळ शिवाजी हे राजन मला शिवनेरी किल्ल्यावर. अन बाळ शिवाजी हे राजन मला शिवनेरी किल्ल्यावर.
म्हणूनच आज दिसतायत मंदिरावर कळस. राजे जन्माला आले म्हणूनच आज दिसते अंगणी तुळस. आणि राजे जर नसते तर नसते राहिले कुंकू कपाळी, बाटल्या असते आपल्या मुळी बाळी. म्हणून आज या ठिकाणी जी कीर्तन आहेत, जी भजन आहेत, जी मंदिर आहेत, ही सगळी आपली राजांची कृपा. म्हणून जिजाऊ माँसाहेबांनी त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार केले. राजांचा जन्म झाला, चांगले संस्कार करा, जेणेकरून आपली मुलं वाईट व्यसनांच्या आहारी जाणार नाही, वाईट व्यसन करणार नाही. आणि पुढे आई वडिलांची सेवा करा. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला त्यांची किंमत कळत नाही. एकदा का गेले नंतर महत्वाचं दैवत आहे. आणि म्हणून एकदा का आपली आई गेलेली आई माणसाला परत कधी मिळणार नाही. आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची घसरशे जे नारीला येईना. आई आई करीते आई सुखाचा सागर, तिच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार. आई आई करीते आई साखरेचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा. माणसाला परत कधी मिळणार नाही. म्हणून आई वडिलांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. काही काही मुलं म्हणतात, आई बाबा हो तुम्ही आमच्यासाठी काय केलं, बंगले नाही बांधले, गाड्या नाही घेतल्या, घर नाही घेतले. मी म्हणते आई बापाने आपल्यासाठी नाही बांधू द्या बंगला, नाही घेऊ द्या गाडी, पण आपल्याला जन्म दिला ना, हा त्यांचा सगळ्यात मोठा उपकार आहे. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे जरी पायाला, ठेच लागे जरी पायाला, पाणी तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. आई आणि मुलगा दोघे जर रस्त्याने चालले, ठेच मुलाच्या पायाला लागते, जखम मुलाच्या पायाला होते, पण दुःख आईच्या काजाला होतं, पाणी आईच्या डोळ्यातून येते. या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारं नातं जर बघितलं ना, आई आणि मुलाचं असतं. विसरा जगाला, आई बापाला मात्र विसरू नका. आई बापाची शेवटच्या क्षणी एकच अपेक्षा असते की आमच्या मुलांनी आमच्या मरते सवयी सगळ्या मुलांनी आमच्या डोळ्यासमोर असावं, प्रत्येक मुलाला डोळे भरून बघावं आणि शेवटचं पाणी प्रत्येक मुलाने पाजावं, ही आई वडिलांची अपेक्षा असते. पण काही काही मुले इतकी निर्दयी असतात, आई बापाला एखाद्या पडक्या घरात एखाद्या छपरामध्ये ठेवतात. आई बाप अन्न अन्न पाणी पाणी करत करत मरतात, मुलं पाणी सुद्धा पाजायला राहत नाही. आई म्हणते, बाळा मी तुला जन्म दिला, पण जन्म देऊन काहीच फायदा झाला नाही. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मेल्यावारी रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. नको देखावा दाखव जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. मी तुला पाहून डोळे झाकिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. माझ्या कुशीतला असून तो बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ. तुझे जीवनभर पुरविले लाड, राहोनी अर्ध्या पोटी सांज सकाळ, राहोनी अर्ध्या पोटी सांज सकाळ. मी तुला पाहून प्राण रोखिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. जिवंत पाणी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई. आणले नाही कधी खाण्या मिठाई, डॉक्टर गोळी आण कसली दवाई, डॉक्टर गोळी आण कसली दवाई. मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले.
करत आहे. सगळ्या जगाला विसरा अखंड हरिनाम सप्ताह करत असताना महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार आमच्या आदरणीय हरिभक्त प्रेम संजीवनीताई गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या परिसरातील नामवंत कीर्तनकारांच्या त्या ठिकाणी आशीर्वादाने चालू असलेला हा नाम सप्ताह, आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आज या माझ्याकडे आली. त्याबद्दल आपल्या ग्रामस्थांनी यावर्षी पुन्हा एकदा बोलवलं, त्याबद्दल पुनश्च एकदा ग्रामस्थांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते आणि आमच्या संजीवनीताईंचे विशेषतः मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाकरता ज्यांनी 2 तास सुंदर अशी मृदुंगाची सेवा दिली ते महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य आमचे सचिन महाराज. दरवर्षी आगारला माझ्या कार्यक्रमाला ते असतातच. एक 5 वर्ष झाले आगारमध्ये दरवर्षी कार्यक्रम असतो. महाराज दरवर्षी त्या ठिकाणी असतात. आजही या ठिकाणी याला सुंदर प्रकारे सेवा दिली. महाराज तुमचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि ज्यांनी सुंदर अशी हार्मोनियमची सेवा दिली ते आमच्या कल्याणीताई, त्या सुद्धा एक भागवताचार्य आहेत, कीर्तनकार आहेत. सुंदर पेटी वाजवली, त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी सुंदर असं गायनाचं काम केलं त्या महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन गायनाचार्य आमच्या आदरणीय हरिभक्त परायण भारतीताई, आमच्या सीताताई, आमच्या राणीताई दौंड, काय ग दीदी, सुनीताताई आणि बाकीच्या सगळ्या माझ्या माता भगिनी सगळ्या 2 तास उभं राहून सगळ्यांनी 2 तास सुंदर प्रकारे सेवा दिली. विनेकरीताई तुम्ही खूप सुंदर नाचता, आनंद वाटला. म्हणजे नाचायचं आहे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे. नाचायचं आहे, नाचण्याचं हे स्टेज आहे. हळदीमध्ये लग्नामध्ये कुणीही नाचतो, पण या ठिकाणी नाचायचं आहे, कीर्तनात नाचा, हरिपाठात नाचा, त्याच्यातला नाचण्यातला आनंद हा त्या ठिकाणी वेगळा आहे. त्यांचे आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला ती विश्वकर्मा साऊंड सिस्टीम, सुंदर प्रकारे अप्रतिम ऑपरेटिंग भाऊ, सुंदर सेवा दिली. आपले या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तुम्ही श्रोते मंडळी, माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, गावातील तरुण मंडळ, लहान मुलं मुली, आपण सर्वजण या कार्यक्रमाला आणि आजूबाजूच्या प्रत्येक गावातून तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. कार्यक्रमाची शोभा वाढवली. 11 वाजून गेलेले आहेत, पण तुम्ही सगळे माझ्यासमोर इतक्या आनंदात, इतक्या उत्साहात बसलात की कीर्तन सुरू झाल्यापासून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो उत्साह आहे तो शेवटपर्यंत तसाच राहिला. आणि असाच उत्साह पुढच्याही कार्यक्रमाला ठेवा. उत्तरोत्तर आपल्या सप्ताह सप्त्याचं नाव महाराष्ट्रामध्ये होत जाईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना. श्रोतवर्गाचे आभार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 चोपदार माझ्या बाजूला आहेत. किती बघा, ती म्हटली आम्हाला विसरले का काय, डेअरिंग बाज मुलगी आहे, कीर्तन कौल होईल भविष्यातली. असं फार सुंदर चोपदार आहेत. आपल्या दोघींचे सुद्धा आभार. त्या बाजूला उभे आहेत म्हणजे कुणी स्टेजवर येऊ शकत नाही, म्हणून त्यांचे सुद्धा आभार. आणि ज्यांनी 2 तास व्हिडिओ शूटिंग केली त्यांची सुद्धा या ठिकाणी 2 तास सेवा झाली, त्यांचे सुद्धा आभार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे पती श्री प्रकाश पांडुरंग पाटील, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे साथ आहे म्हणून तर भिवंडीहून या ठिकाणी आले, म्हणून माझ्या मिस्टरांचे आभार. आणि माझे मिस्टर म्हणजे भिवंडी तालुक्यामध्ये एक वडू नवघर गाव आहे आणि त्या नवघर गावचे ते सरपंच आहेत. म्हणजे तरी सुद्धा त्यांची साथ आहे म्हणून त्यांचे आभार. या कार्यक्रमाकरता आमचे नाशिकचे कीर्तनकार ज्ञानेश्वरीताई बागुल यांचे वडील आमचे बागुलांना आपण सुद्धा या कार्यक्रमाला आज उपस्थिती लावली, तुमचे सुद्धा या ठिकाणी आभार. आणि आमच्या संजीवनीताईंच्या आई, त्यांचा आधारस्तंभ, आमच्या आईंचे सुद्धा आभार. त्याचबरोबर माझी 4 महिन्याची मुलगी सुद्धा बरोबर आहे, कारण एवढ्या लांब संजीवनीताईंचा आग्रह म्हणे कार्यक्रम तुम्ही घ्याच, एवढ्या लांबचा प्रवास मी कधी केला नाही, पण आज पहिलाच योगाला ताईंच्या विनंतीला मान देऊन आणि गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन तिलाही बरोबर घेऊन आले आणि आईनीच 2 तास सांभाळले, त्यांचे सुद्धा आभार. बोलताना जर काही चुकलं असेल तर क्षमा असावी. जे काही चांगलं असेल ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. 2 मिनिटांमध्ये भजन होईल आणि कीर्तन रूपी सेवा संपेल. ज्ञानोबा